ये इकडे 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 अशी बाळा माती होईल पाय नाही द्यायचं आपल्या दाण्यात मला धरू लागतो बाळा बाकीची सगळी पोरं गेल्या तर या फक्त पांडा दाजीची पोरं आता राहिली या तर बाई ये धरू लागायचं आमच्या पोराचा नुसता रोज काल वाचायचा ये आपल्या आईला धरू लागली यो बाबा धरू लागायची दम 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 नाही तुला जमायचं बाय दळायला राहून दे दळायला नाही जमायचं बायला बाबा बरा 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 परतय पोर बोलू लागते ग माझी बाय बोलू लागते ना बाय तू कोणी दान भरून माचुळी परत वज लावून घेतलं मी वज सगळं खाली पाडून घेतलं आणि इथं दान जे होत ते गोण्यातनं भरून गोण्या अशा माचुळीला लावून घेतल्या दाण्याच्या हे अशी तोंड त्यांची लाकली आणि माचुळी लावल्या आता पाण्याची आणायची एक खेप इंद्रायणी नदीचं पाणी जवळ आहे चूल पिटवून घेणारे आणि चुलीवर भात शिजाय घालून घेणारे प्यायचं पाणी सकाळी मी 2 खेपा जाऊन आणल्या गावातून इथं पडेल नदी आहे लगेच आज स्वयंपाकाचं ठरवलं मी काय जेवण करायचं तर आपल्या इंद्रायणी नदीच्या कडनी खरं जास्तीत जास्त इंद्रायणी भात लावला जातो आणि मग शेतकऱ्याने घातलं इंद्रायणी तांदूळ जरा तर त्याचा मस्त असा मी इंद्रायणी भात बनवणार आहे आज मेंढर बी येते ना आता थोड्या वेळाने अजून गुढी आणायच्या ते गुढी दुपारा जाऊन पाणी पाजून आणले ते परत नदीच्याच कडला आता चुलीव ठेवून भाताला पाणी ठेवून घेणारे वर तापायला पहिल्यांदा भाताला गरम पाणी ठेवलं ना म्हणजे मग तांदूळ धुवून घातल्या घातल्या लगेच भात उतू येतो आता हे इंद्रायणी तांदूळ शेतकऱ्याने दिलेलं आपल्या मेंढराच्या आकरचं आता हे तांदूळ चांगलं 2-3 पाण्याने मी धुवून घेणार ह्या तांदळामध्ये त्यांनी लिंबाचा पाला टाकलेला होता कडू लिंबाचा तर तो पाला मी तुपात पाकडून घेतलं आता चांगलं तांदूळ चकाचक धुवून घेतलं या पाण्यात सोडून घेते आता इंद्रायणी तांदळाचा भात तूप आणि त्याला तोंडी लावायला मस्त अशी मी बेसन पिठाची भजी बनवणार आहे आता हे मीठ थोडं कमी टाकणार आहे कारण आपल्याला कालवणासोबत भाजीसोबत खायचा भात म्हणलं ना तर मीठ थोडं 2 दाणं जास्त टाकलं तरी जमतंय पण तूप दूध खायचं म्हणलं तर थोडं 2 दाणं कमीच पाहिजे भाताला आपल्या भाज्याला आता मिरची वाटाय घेतली मी एक कांदा घेतल्यात चिरायला आता पहिल्यांदा मिरची वाटून घेणार आहे आणि मग कांदा चिरून घेणार आहे आता मेंढर बी आल्यात उकरी बी मिळवायला लागत्यात आल्यात जवळ मेंढ्या वराडत्यात बारक्या कोकऱ्यांचा चाललाय आरोड आता वाटायला घेतलंय ते एवढ्या मिरच्या घेतल्यात लसूण मीठ हळद आणि जिरं
आता सगळं पाट्यावर टाकून घेणार आहे आणि वाटून घेणार आहे. भाज्याला आपली मिरची चिरून कांदा चिरून टाकला तरी जमतय, पण एक वाटून मिरची घातल्यावर त्या भाज्याची चव एक वेगळीच असते. मस्त अशी बारीक वाटली आता मिरची. मेंढरा आली वरडत. इथं आपलं बारीक करंदाचं झाड आहे. वाकणासारखी काय इकडे झाड नाहीत. तिथं ते वाघ गोड्याने घातलं वाघराला येऊन. हुड हुड हुड. या कोकरे सकाळी झालंय. काय झालंय मामा? मळून किती गेली बघा की, दान भरू लागत होती आज मला. गोणीचं तू अंधार आहे. तुमचा पुटू करती पुटू आज याचा नातीचा. मिठी गेली काय? सकाळी गेली ते काय, ते मिठी घेते का नाही? नाही घेतलं, पण दुसऱ्याने तारा दिलाय कोकऱ्याने. हा नाही टाकलं, पण ते टाकायचंय आता उद्या. राबाला जागा करून गेले. नाही सकाळी एक मिठी गेली. काय झालंय बालिका का नावर डवळे मिठी लावर झाले वाटते. मस्त गेली 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 गेली. टॅक 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 आला. दिसलंच नाही व कोकरा. गेली नाही टाकला, पण उद्या टाकायचा. काय झालं काय काय हा नाही आलता शेतकऱ्याची नापाशी जरा थोडी दारादारी झाली वय. आता हे होतच असे. काय दानात गेलते काय? त्यांच्या पशु आपल्या पशु माळा वय आपल्या अशी गावातल्या लोकांची गुराढोरावाली. चार लोक असे 4 लोक मामा धावून आलत काय मग? माग जरूर मामा टाकत होता का? कुत्र्याची भांडण लागली. हा पण त्याला आपण तरी काय करणार? असं झालं वय. पोक्याची तर मला काय आपण त्याला सांगितलं, ते बी त्या कुत्र्याला सांगितलं. काय चाललंय बा? नाही कांदा चिरायचं चाललंय. होय, मग काय बेते? अव आता आपल्या त्या वावरवाल्याने ते तांदूळ दिलत ते इंद्रायणी, ती मग त्याचा भात बनवलाय आणि म्हणलं त्याला तुपाने भातन तोंडी लावायला भजी बनवा होत. मग ती मिरची मागाशीच वाटून घेतली मी. मेंढरा यायच्या आधी चुकून तुमची मेंढरा येत होती. आरोड चालला होता कोकऱ्यांचा मिड्यांचा. त्याला आता कांदा चिरून घेते जरा उभा. कांदा बी चिरायची होती, तर तेवढ्यात मिड्या आल्यामुळं मग कांदा चिरायचा थांबून ठेवला आणि मग कोकरी सोडाय गेली. आज किसन अर्चना आम्ही मेंढराकडे गेलो होतो आणि बा नाही होती बिराडाव. पोरं पण गेली घरी. करमाना उलट पोरं नाही तर. हा ना, अर्चना बांधली हो कुठे? कुठं बांधली? काय फडक्या? ऊसाच्या फडक्या खात्यात. आता हे बेसन पीठ कांद्यात टाकून घेणार आहे. आधी खाली कांदा चिरून घेतलेला आहे त्याच्यात. ह्याच्यात आता मी
मिरच्या, लसूण, हळद, जिरं आणि मीठ हे वाटून घेतलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झालंय. मस्त असे चमच्याने आता भजी सोडून घेणार आहे मी. पोरं आता जातात त्या शाळेत नाही का? मग काय शाळेत जातात नाही तर काय. या वर्षी सागर पण शाळेमध्ये गेला. तरी सागरला माहित होतं नाही का काहीतरी 2-1 महिने कमी येत नाही का? हा पहिलीला घेत नाहीत वाटत. मग सागर बालवाडी तिथं बसून दिवसभर रानात न वाना करून आजी नंतर 4 घास म्हणजे खायला जरा चवीचं पाहिजे, चांगलं पाहिजे. त्यासाठी बाण आहे आपलं असं काय नाही काय गोडधोड काहीतरी बनवते आणि मग ते आपलं खायचं. सगळ्यांनी आनंदाने जीवन हे माणसाचं एक आनंद यात्रा आहे आणि त्याच्यामध्ये आपण आनंद घेतला पाहिजे. खर तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपलं सबस्क्रायबर येतं. आज मला भेटलं होतं एक दादा हडपसरचं होतं. कुठं भेटलेलं? चाललं होतं म्हणजे इकडं कुठं पिकअप घेऊन चाललं होतं आणि ते भेटलं. मग माझ्यापेक्षा आजीनंतर मग त्यांच्या आईला आणि मंडळीला त्यांनी फोन केला आणि मग व्हिडिओ कॉल केला होता. तर म्हणले तुम्हाला कसं काय भेटले. खरं तर म्हणजे आम्ही कुठं रस्त्याने चालत असताना किंवा कुठं गावातनं चालत असताना शेतावर पण भेटतात. आताच 2 जण आली होती आणि त्यांनी गप्पा मारल्या, गडीवर चहा पाणी झाला. ते गेले त्यांच्या घरी, तिथं त्यांचा गोठा आहे बैलांचा. आणि मग आम्ही बसतो हे काम करीत. माणसाच्या जीवनामध्ये माणसाने आनंदी आणि एकामेकासंग बोललं चाललं पाहिजे, आनंदी जीवन जगलं पाहिजे. आणि मग ते मनानेच बरीच होत हवं ते ना बारक्या पोराचं म्हणजे मला लय आवड वाटते रे. एक मुठ सागरचं सारखं देणं होते रे मला. सागरचं ते बोलणं, हा ना हा ना, बोलणं म्हणजे त्याचं ते असं मुक्का गेले की कधी मध्ये नाही मी गावाला चावायचो. तू म्हणतो काहीतरी म्हणायचा मुक्का द्यायचं म्हणलं की आबा तू चावतोय. थोडं चावलं की मग थोडं बरं वाटायचं. मग काय चावायचं थोडंच मजा यायची ना. मजा यायची. आता तुम्ही दूध आणावं काढून जा, दूध तापवा आणि मग भोजन घेऊ करून. दूध आणा म्हणलं काढून. आणतोय कर म्हणा मला बी. काय म्हणजे 12-1 पण यायचे. सागर लोटबोट सारखी आई आई आई. हा ना सागरची आई आहे आजी. मस्त त्यांची भांडणं पण चालायची कळवंड्या. काय खाया आणलं की म्हणजे शेवटचं खळ कोणीतरी बघायचं नाही का. खळ म्हणजे काय असं नाही, आंबा कापला तर खळ म्हणजे तो बाटा. बाट्याला काय का नसा पांढरा हे बघ काढला तरी ते बाटाच पाहिजे. ते बाटाच पाहिजे किंवा काय थंडा असला बाटलीच पाहिजे. ती बाटलीच पाहिजे. त्या थंडा किती का असा किती का असा. असं पोरांचा आता बारक्या पोरांचा बाळ हाट असतो नाही का. बाळ हाटच असतो. आता एका शेळीचं दूध काढून आणलं. आता दूध म्हणजे थोडं निघतंय खायापुरतं. खायला आपलं चहा पाण्याला पोरं होती तेव्हा दूध कमी जास्त कमी काढायला लागायचं ना. खायचे पण पियाचं दादून पुरतेराज आणि सागराला दूध ना 3 जण पियायचे. दीपान संग्राम नव्हती पित घरी. पण दादांनी आता म्हणजे आमची पहिली ते एक गिर गाय आहेच आणि दादांनी एक म्हैस पण घेतली. कसे लहानपणी आपल्या मुलांना दूध हे म्हणजे चांगलं पाहिजे गावरान गायचं
किंवा गिर गायचं म्हशीचं हे असं दूध लहान मुलाला चांगलं असतं. किंवा मग आपल्या शेळ्याचं मेंढराचं हे दूध म्हणजे सगळ्यात उत्तम दूध. आजकाल दुधा सुद्धा म्हणजे लय बेसळ झाली नाही का. जे गाव शहरात राहतात ते लोक, जे शहरी भागामध्ये लोक राहतात त्यांना म्हणजे दूध आता आपल्याला असं टीव्ही चॅनल मधून कळतंय. नाही करायला पाहिजे तसं, पण हा ना. करते काय करायचं आता. खरं तर माणसाचं एक काहीतरी जीवाला दूषित करते ते. हा ना. कारण लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत दूध खात्यात हा ना चहाला तर रोज लागते लोकांना. हा ना. बारक्या बाळांना पण देते ते. हा ना. शेतकऱ्याला पण दुधाला भाव भेटत नाही. आणि जे आपल्या शहरामध्ये लोक राहतात चाकरमाने ह्यांना दूध लागते, चहाला लागते, खायला लागते. पाहुणा रावळा आला की त्यांना दूध हे आणावं लागतं दुकानातून. आणि असं भेसळीचं दूध म्हणलं की लोक आपल्या आरोग्याला म्हणजे घातक आहे ना घातक. कुठल्याच पदार्थामध्ये हे म्हणजे काय केमिकल नसावा. कारण जीवाला धोका देण्यापेक्षा मग माणूस खायचा आणि घ्यायचा बी कटाळा हा करतो. ना. आता आपण म्हणजे कुठं जाऊन घे म्हणतात चहा पिऊशी वाटाना. कारण सगळ्या ठिकाणी नसल तर ते असं मनात येते रे. अहो मी चांबळीला गेलते ना, हा तर त्या दिवशी मग मला आता बरेच जण म्हणजे तिथले आता लहानपणाचीच ओळख. हा ना तुझी. आता हेडीव तर बघतातच आपल्या, हा पण ती लहानपणाचीच ओळख ती पार गेलं तर नाही तर काय काय आई सारख्या बाया त्यासारख्या गळ्यात पडू पडू म्हणजे रडायच्या. हा त्या दिवशी ताईन बिन लय रडली. तर म्हणजे नाही का त्यांच्या म्हणजे घरचं दूध मी चिया पित नाही, तर मग मला म्हैस होती. हा तर मला म्हणले बाई म्हशीचं दूध आहे आपल्या घरचं, हा. तर पी. म्हणजे घरच्या दुधाला मग काय बरोबर. माणूस आवडीने पित हा ना. आपल्या जनावर दारात असल्यावर. पण असं जर दुकानातलं एकाच घ्यायचं म्हणलं ते दूध पी म्हणलं आपल्याला पिऊ पण वाटत नाही ना. असं होतं. आता बऱ्याच दिवसापासून असं मनात येते गोष्ट कुठं काय म्हणजे पेढ्यात पण भेसळ झाली. कारण पेढ पण म्हणजे दुधापासून तयार होते. दुधापासून कितीतरी वस्तू तयार होते. पेढ होते, बर्फी होती, खावा होतं, पनीर होतं. आता बसायचे जेवायला. दूध तापलं ना बाण. दूध तापलं. जरा आता तूप घेतलं. तू पण बाणाने मस्त बाकी इंद्रायणी भात आज हे काय दूध बी गरम केलं बनवलाय. जाळ कमी केला, वर आलं होतं. आता कसं वर हरावर ठेवते ना आपल्या ह्याच्यावर निकाऱ्यावर. आरच्याचं चाललंय जेवण. भात नेता इंद्रायणीचा चिकाट व काय बाटली मेंढ्या मस्त वास येतोय भाताचा. हा येतोय येतोय. त्या दिवशी तांदूळ दिले त्या दादांनी. ह्या वर्षी म्हणजे आम्ही भात शेती या शेताने बसल्यामुळं पाऊस नसल्यामुळं मग शेतकऱ्यांनी बसावलं वावरांनी. कोणी तांदूळ दिलं, कोणी पैसा दिलं, हा ना. कोणी बेमुगाची शेंगा दिली, आणि बाजरी दिली. कोणी कांदा दिलं, बाजरी दिली. हा ना. आता मग झाली माझी. आत्या त्या दिवशी म्हणत होत्या त्यांच्या आत्याच्या एका मुलगीचा वाडा तिकडं बोर तालुक्यात. तर ते म्हणले त्यांचं तांदळाचं कट्ट झालते. हा ना तिकडं. हा 10 कट्ट म्हणत होती. तिकडे इंद्रायणी, परत आंबे मोहर पण असतो बासमती. त्या भागामध्ये चांगला भात पिकतो तिकडं. माडचं जाणकार म्हणजे इंद्रायणी म्हणणं. हा ना तिकडे बोर तालुक्यात. बोर ते म्हणजे वरंदाच्या घाटाने वर येतात. त्यांच्या वरंदाचा घाट म्हणतात ना. काय त्यात काय त्यात काय बघू आता उद्या बरं आहे थोडस.
आधी आधी बघू काही हा, देते जाऊ. सागरचा जागा चालवते काय किसन हम्म. हा बाना गुळ पण पाहिलं हा गुळ पाहिजे पण आता गुळ किसनचा जागा फोडायला लागत. दूध दूध घ्या ना मग दूध हा. आणि साखर. बारकाचे म्हणजे पोरग्यासारखं आहे त्यांच्या मी मला देणार आता जरा दूध पण तापावले बरं. घ्या हो तुम्ही बसून. बसतो आता जेवाय अगदी शेवयासारखाच बाहेर बाना येऊ हा नंबर वन मिठी जरी पाहिजे गावात मिठी जरी तर या जेवायला आता जेवाय बसतोय मस्त बाकी आपलं गावरान तूप मेंढराचं आणि इंद्रायणी भात कामाचं जा या जेवाय नंबर अगदी एकच नंबर आता शेवयासारखा भात झाला इंद्रायणी म्हणलं नुसतं गुळचाट खाण्यापेक्षा भजी बनवले त्याला लावाय पाहिजे बरी झाली ना ते ना तिखट चांगले तिखट झाले ना मस्त झाली मस्त तिखटच पाहिजे आणि मग जेवण पण जातं.